नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सांगते ऑगस्ट महिना 5 ऑगस्टनंतर तुम्हाला सांगते मिठाई वाटायला तयार आहे, कारण की आता तुमची सिंहासनावर बसण्याची वेळ जवळ आलेली आहे. आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच सांगते, जर तुमची पण रास हीच असेल तर पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्हाला सांगते देव, ग्रह, नशीब तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूने नक्कीच उभ्या राहणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत खूप रडलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर मी घेऊन येणार आहे. परंतु तुम्हाला एकच सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण की आनंदाच्या संधी मी तुम्हाला अशा ज्या काही सांगणार आहे त्या हातातून निसटू देऊ नका, कारण पुढील काही दिवसातच तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत संपूर्ण माहिती नक्कीच ऐका, कारण हे जे मी आज सांगणार आहे ते फक्त शब्दच नाही तर ते थेट देवाची सूचना आहे. तर माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा. आणि होय, तुम्हाला सांगते, आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला म्हणजे अजून ऊर्जा देतो, अशी महत्त्वपूर्ण आणि सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याची. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशा कोणत्या आनंदाच्या बातम्या आहेत ज्या तुमच्या आता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, 100% मिळणार आहे. चला बघूया. तर नंबर एकची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, अडकलेले कामं जे आहेत तुमचे आता अचानक मार्गी लागणार. आणि तुम्हाला सांगते, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, जे तुमच्या गेल्या बऱ्याच महिन्यांच्या वेदनांची उत्तरे असणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण आहेत की जे गेल्या 3, 6, 11 महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला जसं काही त्यांनी थांबवून ठेवलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, तुम्ही बरेच प्रयत्न केले, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे तुम्ही विनंत्या केल्या, पण काय झालं आहे त्याचं? प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं ना, आत्ता नाही, नंतर बघू. परंतु तुम्हाला सांगते, हा हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी खूपच जास्त मानसिक त्रास बनत गेला. त्याने काय झालं तर रात्रीची झोप लागत नव्हती, मनात सतत एकच विचार, हे काम कधी पूर्ण होणार, माझं नशीबच असं का, देव मला पाहतोय का? पण तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसातच तुम्हाला सांगते, असा अनपेक्षितपणे फोन कॉल, मेसेज, मेल तुम्हाला येईल, जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलवून टाकेल. तुम्हाला सांगते, हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडून नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस तुम्हाला अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, हृदय थोडं थांबल्यासारखं वाटेल, कारण समोरून तुम्हाला सांगते जे शब्द ऐकायला मिळतील ते तुमच्या डोळ्यात पाणी नक्कीच आणतील, कारण त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळत एक वाक्य निघेल, आता तरी माझं काम झालं. आणि तुम्हाला सांगते, हा योग इतका ताकदीचा आहे ना की तुमचं सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेलं एखादं पेमेंट, व्यवसायातील एखादी परवानगी असेल, यापैकी एक ना एक मोठा अडथळा नक्कीच तुमच्या आयुष्यातून दूर होणार आहे. परंतु फक्त एवढंच लक्षात ठेवा की हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही बरं का. हा तुमच्या आत्तापर्यंतचा जो तुम्ही संयम बाळगला, सहनशीलता ठेवली आणि जो देवावर विश्वास ठेवला, त्या सर्वांचा हा परिणाम असणार आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली, परंतु काय झालं की तुम्ही हार मानली नाहीत. म्हणूनच आता देव स्वतःहून पुढे येऊन तो अडथळा, तुमच्या आयुष्यातले जे पण अडथळे आहे ते दूर करण्यास मदत करतोय. तुम्हाला सांगते, या बातमीनंतर फक्त तुमचं कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या, त्या सगळ्यांना तुम्हाला सांगते आता पूर्णविराम मिळणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, कारण कसं असतं, लोकांच्या नजरा त्याला लागू शकतात. मनात फक्त ही गोष्ट शांतपणे ठेवा आणि देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय तुम्हाला सांगते जरूर घ्या, परंतु तो घाईघाईत घेऊ नका, अगदी विचारपूर्वक घ्या, कारण आता ही सुरुवात आहे तुमच्या अजून मोठ्या बदलांची. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल ना की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलते, तर समजा ही भविष्यवाणी अगदी तुमच्यासाठी नक्की आहे. नंबर 2, जी आनंदाची बातमी आहे, होय तुम्हाला सांगते, आता जी अगदी महत्त्वाची आनंदाची बातमी जी दुसरी आहे ती म्हणजे पैशांबाबत आहे. पैशांचा अडथळा तुमचा आता तुटणार, मोठी सुटका मिळणार. तर होय, ही बातमी ऐकताच तुमचं मन जड होऊ शकतं.
कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे तुम्हाला ज्या वेदना झाल्या ना त्यांच्याशी थेट जोडलेल्या आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात की पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही त्याचा पाहिजे तसा मोबदला न मिळणे, दिलेले पैसे आहेत ते परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं तुम्ही कोणालाही सांगितलं नाही आणि सांगत नाही. पण आतून मात्र काय होतं की एकच मनातून प्रश्न सतत तुमच्या चालू होतं की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी मात्र चालूच होती. रात्री झोप लागत नव्हती कारण डोक्यात सतत आकडे फिरत असतात. परंतु तुम्हाला सांगते, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट तुमच्या पैशांशी संबंधित असेल. अडकलेला पेमेंट असू शकतो, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस, सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक ना एक मोठी गोष्ट नक्कीच आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही तर ती आहे तुम्हाला आत्तापर्यंत जो ताण आला त्याच्यातून मिळणारी सुटका. आणि त्या क्षणी तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणाल की देव आहे आणि तो मला पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी आता तुमच्या बाजूने उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो परंतु त्यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने कधीही पैसे कमवले नाही म्हणूनच उशीर झाला, परंतु तुमच्यावर अन्याय मात्र झालेला नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला दिसायला लागतील. तिसरी आनंदाची बातमी आहे जी म्हणजे की तुटलेली नाते आता पुन्हा जोडली जाणार आणि मनाला एक शांती मिळणार. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या अनेक वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं काही परत मिळू शकतं, परंतु नात्यात पडलेली दरी ना ही भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं असेल. कदाचित एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, गैरसमज झाला असेल, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणाला एकमेकांना समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसतात पण आतून मन मात्र विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? परंतु तुम्हाला सांगते, आता या नात्यांमध्ये जे पण काय होणार आहे ना, पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे तुमच्यातला दुरावा हळूहळू कमी होईल. आणि ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं ना, तीच व्यक्ती पहिल्यांदा तुम्हाला संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल इतका अचानक वाटेल परंतु तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल ती समजुतीने आणि शांततेने. खास करून तुम्हाला सांगते, पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ अगदी महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचं योग आहे. कदाचित सगळं पूर्वीसारखं लगेचच चांगलं होणार नाही, परंतु सुरुवात मात्र नक्कीच होईल. आणि तुम्हाला सांगते, कधी कधी ही सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार घडते. या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चुकीचं यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून सर्वांना माफ करत जा. कारण तुम्हाला सांगते, माफी मागणं आणि माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर ते आपल्या आत्म्याचं मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल आणि झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळीच तुम्हाला शांतता येईल. चौथी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी, जी की दूरवरून येणारी अशी बातमी तुमचं आयुष्य नक्कीच बदलवून टाकेल. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षा नाही तिथूनच येणार आहे. गेल्या अनेक काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं तुम्हाला वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, हो नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून तुम्हाला सांगते अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट नक्कीच तुमच्या दारात उभी राहणार आहे.
सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का, परंतु होय, काही क्षणातच तुम्हाला जाणवेल हे देवाकडे जे तुम्ही मागत होतात हेच तर तुम्हाला देव देतोय. आणि ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झालेत, तिथेच आता देव एक नवीन दरवाजा तुमच्यासाठी आता उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे, ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. फक्त एवढंच की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनातून साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय पुढचं भविष्य ठरवते. जर तुमचं मन आतून म्हणत असेल की माझ्यासाठी काहीतरी मोठं होतंय, तर समजा ही आजची भविष्यवाणी अगदी तुमच्यासाठी आहे. पाचवी महत्त्वाची आनंदाची बातमी जी आहे, नशीब आता तुमचा जबरदस्त युटर्न घेणार. तर माझ्या प्रिय मंडळींना तुम्हाला सांगते, आता मी जे सांगणार आहे ना, हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की फक्त ही भविष्यवाणी नाही, तर हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एका दिशेने चाललेलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःला विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? परंतु नाही मंडळींनो, मी तुम्हाला सांगते, आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो फक्त तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होत होतं, तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते, तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडते? आणि तुम्हाला सांगू का, खास गोष्ट अशी आहे, हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोर तुमचं नशीब आता उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो तुम्हाला आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलवून टाकेल. फक्त माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा काळ जरी शुभ असला तरी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की अहंकार बाळगू नका. सगळ्यांना सगळं सांगत फिरू नका. लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मनापासून मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो, तेव्हा नम्रता ठेवणे हे सर्वात मोठं संरक्षण असतं. जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याची जुळत आहे, तर समजा हा युटर्न अगदी तुमच्याचसाठी आहे. आणि आज जे तुम्ही ऐकलेलं आहेत ना, ते फक्त शब्दच नव्हते, तर तो थेट देवाचा संकेत होता. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अगदी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घ्या. तुम्हाला सांगते, देव उशीर करतोय, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल ना, तर ही भविष्यवाणी अगदी तुमच्यासाठी आहे. आणि तुमच्या मनाला जरा पण आवडलं असेल तर नक्कीच माझ्या ह्या आजच्या व्हिडिओला मनापासून लाईक करा. आणि तुम्हाला सांगते, अजूनही तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.